Hello everyone. Welcome back to e-learning platform by Science Park सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. ॲडॅप्टेशन म्हणजेच अनुकूलन या टॉपिकचा हा शेवटचा तिसरा पार्ट आहे. या आधीच्या भागामध्ये प्राणी म्हणजेच ॲनिमल्स, बर्ड्स म्हणजेच पक्षी आणि सरपटणारे प्राणी म्हणजेच रेप्टाइल्स यामध्ये अनुकूलन म्हणजेच ॲडॅप्टेशन कसे झाले याविषयी आपण माहिती घेतली. आज आपण सजीवांचे वर्गीकरण म्हणजेच क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स तसेच हवा, हवामान आणि अनुकूलन म्हणजेच वेदर, क्लायमेट अँड ॲडॅप्टेशन याविषयी माहिती घेणार आहोत. चला तर मग आजच्या सेशनला सुरुवात करूयात. आज आपल्याला ॲडॅप्टेशन म्हणजेच अनुकूलन याविषयी सहज माहिती मिळते, कारण याविषयी खूप आधी म्हणजे तब्बल 200 वर्षापूर्वी अभ्यासकांनी, संशोधकांनी यावर अभ्यास केला आणि त्यांनी जो अभ्यास केला त्यातून पुढे अनुकूलन म्हणजे काय, मग नक्की सजीवांमध्ये काय बदल होतो याविषयी आपल्याला माहिती मिळाली. तर ॲडॅप्टेशन म्हणजेच अनुकूलन याविषयी संशोधन केले ते चार्ल्स डार्विन या इंग्लिश नॅचरलिस्ट बायोलॉजिस्टने, ज्याने उत्क्रांती म्हणजेच इव्होल्युशनच्या शास्त्रामध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन केलं आहे. चला बघूया बरं, त्यांनी अनुकूलन ॲडॅप्टेशन याचा अभ्यास नक्की कसा केला. 1800 मध्ये म्हणजे तब्बल 200 वर्षापूर्वी त्यांनी निसर्गाचे निरीक्षण करण्यासाठी जगभर भ्रमंती केली. त्यातून डार्विनने त्याच्या प्रवासातून शोधून काढले की सजीवांमध्ये काही विशिष्ट वैशिष्ट्ये आहेत ज्यामुळे त्यांना वातावरणात राहता येते. यालाच पुढे अनुकूलन म्हणजेच ॲडॅप्टेशन असे नाव देण्यात आले. यासाठी त्याने असं ऑब्झर्व केलं की गालापॅगोस बेटावर फिंच जातीच्या पक्ष्यांमध्ये त्याला बरेच व्हेरिएशन फरक दिसला. म्हणजे पक्षी फिंच जातीचे पण ते दिसताना वेगवेगळे त्याला आढळून आले. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हे गुलाब, पण गुलाब या फुलामध्ये आपल्याला वेगवेगळे कलर्स दिसतात. म्हणजे गुलाब जातीची फुलं तर दिसत आहेत पण वेगवेगळ्या कलर्समध्ये. तसा फरक या फिंच जातीच्या पक्ष्यांमध्ये डार्विनला दिसला. चोचीमध्ये, त्याच्या रंगामध्ये, कलर्समध्ये, आकाराने त्याला व्हेरिएशन फरक दिसत होता. या अभ्यासातून त्याने सिद्धांत मांडला तो म्हणजे सक्षम तोच टिकेल म्हणजे सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. जे सजीव त्या वेळेच्या पर्यावरणात जगण्यात सर्वात जास्त सक्षम होते तेच सजीव पुढील काळात टिकण्याची शक्यता सर्वात जास्त असते. आणि दुसरा सिद्धांत म्हणजे नैसर्गिक निवडीचा. म्हणजे एखादा सजीव त्याला फायदेशीर ठरणारे एखादे वैशिष्ट्य घेऊन जन्माला आला व टिकू शकला तर त्याची पुढची पिढी त्याच्यासारखीच बनते. या सिद्धांताचा पाया म्हणजेच बेस म्हणजे सक्षम तोच टिकेल म्हणजेच त्याचा पहिला सिद्धांत सर्वायवल ऑफ द फिटेस्ट याला म्हटले जाते. याचं एक सोपं उदाहरण सांगते. इथे कावळे दिसत आहेत जे किडे खात आहेत, पण या किड्यांमध्ये देखील ते हिरव्या रंगाचे किडे जास्त खात आहेत. कुठेतरी ब्राऊन बीटल स्वतःला वाचवण्यात सक्षम आहेत. या कावळ्यांच्या पुढची जनरेशन देखील याच पद्धतीने खातीये म्हणजेच ग्रीन बीटल्स खातीये आणि त्यांच्या पुढची देखील अशीच ग्रीन बीटल्स खातीये. ज्यामुळे कालांतराने हिरवे कीटक हे जे ग्रीन बीटल्स आहेत हे नष्ट झाले, तर ब्राऊन बीटल्स या चॉकलेटी किड्यांची संख्या वेगाने वाढलेली आपल्याला दिसली. तर इथे ब्राऊन बीटल्स हे डार्विनच्या पहिल्या सिद्धांतानुसार म्हणजे सक्षम तोच टिकेल म्हणजे सर्वायवल ऑफ द फिटेस्ट यानुसार स्वतःला पर्यावरणात टिकवून ठेवण्यासाठी सक्षम होते. तर डार्विनचा दुसरा सिद्धांत म्हणजेच नैसर्गिक निवडीचा नॅचरल सिलेक्शन यानुसार इथे कावळे हे केवळ ग्रीन बीटल्स म्हणजेच हिरवे बीटल्स खाताना आपल्याला दिसले, तर ते कित्येक पिढ्यांमध्ये तसेच खात होते आणि त्यामुळेच पुढे जाऊन हिरवे बीटल्स नष्ट झाले. म्हणजे ते स्वतःला निसर्गामध्ये टिकवून ठेवण्यात असक्षम ठरले. अनुकूलन आणि ॲडॅप्टेशन हे काही लगेच होत नाही. हजारो, शेकडो, लाखो वर्षांचा कालावधी यासाठी लागतो. जर एखादा सजीव जीवनात
परिस्थितीशी जुळवून घेण्यास असमर्थ ठरला तर तो मरेल. हे आपण वरील उदाहरणावरून पाहिलं. जर त्याची संपूर्ण प्रजाती असमर्थ ठरली तर त्याची संपूर्ण प्रजातीही नामशेष होते. जसे ते ग्रीन बीटल्स, ते पूर्ण नष्ट झाले. एकही सजीव टिकणार नाही, पुढे दिसणार नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे मॅमोथ. हा महाकाय हत्ती. तो आज आपण राहत असलेल्या वातावरणात दिसत नाही, पण तो पूर्वी होता. तर हा चित्ता, जो भारतातून नामशेष झाला आहे. भारतातील वातावरणाशी त्याला जुळवून घेता आले नाही आणि त्यामुळे भारतात एकही चित्ता आत्ता दिसत नाही. मात्र आफ्रिकेमध्ये चित्ते आहेत बरं का. उत्क्रांती, इव्हॉल्युशन हा अनुकूलतेचा म्हणजेच ॲडॅप्टेशनचा अंतिम टप्पा आहे, एंड पॉईंट. जसजसे भिन्नता म्हणजेच व्हेरिएशन, नॅचरल सिलेक्शन म्हणजेच नैसर्गिक निवड आणि अनुकूलता म्हणजेच ॲडॅप्टेशन होते, तसतसे सजीव वातावरणास अधिकाधिक योग्य म्हणजे सुटेबल बनण्यासाठी बदलत राहतात. थोडी इंटरेस्टिंग माहिती. घोड्यामध्ये इव्हॉल्युशन म्हणजेच उत्क्रांती कशी झाली जरा पाहूयात बरं. आपण आता जो घोडा बघतो आज, तो सर्वात आधी दिसत होता कुत्रा, डॉग दिसतो तसा. कितीतरी वर्षांपासून होत असलेली नैसर्गिक निवड म्हणजेच नॅचरल सिलेक्शन आणि अनुकूलन म्हणजेच ॲडॅप्टेशन यांच्या साह्याने परिस्थितीशी जुळवून घेत बदल होत आज जो प्राणी आपल्यासमोर दिसतोय त्या प्राण्याला आपण घोडा असे म्हणतो. आता तुमच्यासाठी छोटी ॲक्टिव्हिटी आहे. आदी मानव म्हणजेच प्रिमेटिव्ह मॅन ते आधुनिक माणूस, मॉडर्न मॅन, यांमध्ये हळूहळू रूपांतरण, ॲडॅप्टेशन हे कसे झाले असावे? शोधा, थोडी माहिती शोधा आणि मला नक्की पाठवा. आपल्या अवतीभोवती सजीवांमध्ये एवढी विविधता पाहायला मिळते, पण एकाच वेळी यांचा अभ्यास करणे, लक्षात ठेवणे थोडे अवघड आहे, नाही का? म्हणूनच यांचं क्लासिफिकेशन, वर्गीकरण करण्यात आलं आहे. या वर्गीकरणाची सुरुवात सृष्टी, किंगडम याने होते आणि पुढे वैशिष्ट्यांनुसार वेगवेगळे गट पडतात. यालाच वर्गीकरणाचा पदानुक्रम, हायरार्की ऑफ क्लासिफिकेशन असे म्हणतात. म्हणजे सगळे पक्षी, प्राणी, ॲनिमेलिया या किंगडम सृष्टीमध्ये येतात, तर सगळ्या वनस्पती, प्लॅन्टेन या किंगडम सृष्टीमध्ये येतात. एक उदाहरण म्हणून हाऊस स्पॅरो म्हणजे आपल्या घराच्या खिडकीत जी चिमणी दिसते ना तुम्हाला, तिचं शास्त्रीय पद्धतीने वर्गीकरण करायचं म्हटलं तर ते असं काहीसं असेल की तिचा सृष्टी म्हणजेच किंगडम आहे ॲनिमेलिया. त्या खालोखाल येतो फायलम म्हणजे संघ, की जो आहे तिचा कॉर्डाटा. फायलमच्या खाली येतो क्लास म्हणजेच वर्ग, की जो चिमणीचा येतो एव्स. त्याखाली येते ऑर्डर म्हणजेच गण, की जे आहे पॅसिरिफॉर्मेस. ऑर्डर खाली येतो फॅमिली म्हणजेच कुळ, की जी आहे पॅसेरिडी. फॅमिलीच्या खाली येते जीनस म्हणजेच प्रजाती, की जी आहे पॅसर. आणि त्याखाली येते जाती म्हणजे स्पेसीज. म्हणजेच हाऊस स्पॅरो ही कोणत्या स्पेसीजची आहे तर डोमॅस्टिकस. कल्पना करा की एका वर्गात कबीर आणि किरण नावाचे 4 विद्यार्थी आहेत. त्यापैकी एकाच विद्यार्थ्याबद्दल तुम्ही बोलत आहात, ते इतरांना कळावे म्हणून तुम्ही काय कराल? आपण त्याचे पूर्ण नाव सांगू म्हणजेच नाव आणि आडनाव. यालाच द्विनाम पद्धती म्हणजेच बायोनॉमियल नॉमेनक्लेचर असे म्हणतात. ही पद्धत आणली कार्ल लिनियसने. प्रत्येक सजीव ओळखण्यासाठी द्विनाम पद्धतीचा अवलंब केला जातो, ज्यामध्ये प्रत्येक सजीवाला सायंटिफिक नेम म्हणजेच वैज्ञानिक नाव देण्यात आले आहे. सायंटिफिक नेम वैज्ञानिक नावाचे 2 भाग आहेत. एक म्हणजे जीनस म्हणजेच प्रजाती आणि दुसरा भाग म्हणजे स्पेसीज म्हणजे जाती. सगळ्या सजीवांना ही नावे दिली जातात ती इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमेनक्लेचर म्हणजेच आंतरराष्ट्रीय नामकरण संहितेच्या गाईडलाईन्सनुसार. जसे डॉग म्हणजेच कुत्रा, याचे सायंटिफिक नेम आहे कॅनिस लुपस फॅमिलियारिस. जसे गाय म्हणजेच काऊ, हिचे सायंटिफिक नेम आहे बॉस टाउरस. जसे जास्वंदी,
हे फूल म्हणजेच हिबिस्कस, हिचं सायंटिफिक नेम आहे हिबिस्कस रोसा सायनेन्सिस. जशी ज्वारी म्हणजेच जवार, याचं सायंटिफिक नेम आहे सॉर्गम बायकलर. जसं आपण मागे हाऊस पॅरो याचं सायंटिफिक नेम बघितलं, पॅसेर डोमेस्टिकस. मग तुमच्या अवतीभोवती जे पक्षी, प्राणी, वनस्पती दिसत आहेत त्यांचे सायंटिफिक नेम शोधा बरं. त्याची एक लिस्ट बनवा आणि मला नक्की पाठवा. आता थोडी एक्स्ट्रा माहिती. अनुकूलन म्हणजेच ॲडॅप्टेशन, सजीव म्हणजेच ऑर्गॅनिझम आणि निसर्ग म्हणजेच एन्व्हायरमेंट यांचे खूप घट्ट नाते आहे. बदलत्या वातावरणानुसार सजीवांना आपल्या शरीरामध्ये बदल करावा लागतो. तसाच बिहेवियरल चेंज म्हणजे जगण्याच्या पद्धतीमध्ये देखील त्याला बदल करावा लागतो. अगदी साधं सोपं उदाहरण घेतलं तर आता पावसाळा सुरू झाला आहे आणि पावसापासून आपलं रक्षण करण्यासाठी बाहेर जाताना आपोआपच आपले हात छत्री शोधायला जातात, बरोबर ना? तर या बदलत्या वातावरणाविषयी आपण थोडी माहिती घेऊयात. या दररोजच्या विशिष्ट ठिकाणच्या वातावरणाला वेदर म्हणजेच त्या ठिकाणची हवा असे म्हणतात. याचे अपडेट्स आपण न्यूज चॅनल्सवर दररोज ऐकतही असतो. या हवेचे वेगवेगळे घटक म्हणजेच एलिमेंट्स आहेत. जसे पाऊस म्हणजेच रेनफॉल, तापमान म्हणजेच टेम्परेचर, आर्द्रता म्हणजेच ह्युमिडिटी, हिमवर्षाव म्हणजे स्नोफॉल, स्टॉर्म्स म्हणजे वादळ आणि विंड म्हणजे वारा. त्यामुळेच आपल्या हवेमध्ये बदल दिसतो. जसे सनी, क्लाउडी म्हणजे ढगाळ, हॉट गरम, कोल्ड थंड, रेनी म्हणजेच पावसाळी असा बदल हवेमध्ये या एलिमेंट्समुळे, या घटकांमुळेच झालेला आपल्याला दिसतो. वेदर रिपोर्ट आपण मोबाईल, टी व्हीवर आपल्याला बघायला मिळतो, ज्यामध्ये दिवसाच्या हवामानाची माहिती असते. हा रिपोर्ट बनविण्यासाठी गव्हर्नमेंटमध्ये वेगळा विभाग, डिपार्टमेंट आहे. मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजे हवामान खाते, जे हवामानाचा अंदाज लावते व रिपोर्ट देते. आजकाल पावसाळ्यात तर असं वातावरण हमखास अनुभवायला मिळतं. सकाळी कडक ऊन तर दुपारी ढगाळ क्लाउडी वातावरण, तर संध्याकाळी धो धो पाऊस पडतो आणि रात्री त्यामुळे गारव्यामुळे थंडी वाजते. तापमान मोजण्यासाठी थर्मोमीटरचा उपयोग करतात. त्यामध्ये मिनिमम आणि मॅक्सिमम टेम्परेचर असते. मिनिमम टेम्परेचर सकाळच्या वेळी अनुभवायला मिळते, तर मॅक्सिमम टेम्परेचर दुपारच्या वेळी अनुभवता येते. रेन गॉज म्हणजेच पर्जन्यमापक, याच्या साहाय्याने आपण पाऊस मोजतो. यामध्ये पावसाचे पाणी कलेक्ट होते आणि मेजरिंग स्केलच्या मदतीने आपण त्याची क्वांटिटी मोजतो. हवेतील वेदरमधील बदल हा कसा काय घडतो? तर हा बदल होतो सूर्यामुळे. पृथ्वीवर उष्णता येते ती सूर्यापासून. वारा तयार होणे, पाऊस पडणे, सीझन्स, ऋतूमध्ये जो बदल होतो हे सगळं सूर्यामुळे होते. मग तुम्ही सांगू शकाल हिवाळ्यात दिवस हा लहान का असतो? मला नक्की याचं उत्तर कळवा. हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळा असे सीझन्स, ऋतू आपण अनुभवतो. प्रत्येक ऋतूचा विशिष्ट असा कालावधी असतो. सर्वसाधारणपणे वर्षाच्या त्याच कालखंडात आपण हे ऋतू अनुभवत असतो. म्हणजे उदाहरण म्हणून उन्हाळा घ्या. फेब्रुवारी ते मे याच काळामध्ये आपण उन्हाळा अनुभवतो. हवामानशास्त्रज्ञ एखाद्या प्रदेशातील हवेचे अनेक वर्ष निरीक्षण करतात. या अभ्यासातून त्या प्रदेशातील हवेची सरासरी म्हणजेच ॲव्हरेज ते निश्चित करतात. हवेची अशी दीर्घकालीन सरासरी म्हणजेच लॉंग टर्म ॲव्हरेज म्हणजे त्या प्रदेशाचे हवामान, क्लायमेट असते. उदाहरणार्थ राजस्थानचे तापमान साधारणतः वर्षभर जास्त असते आणि तिथे पाऊसही कमी पडतो आणि त्यामुळेच आपण म्हणू शकतो की राजस्थानचे तापमान गरम आणि कोरडे आहे. मग वेदर म्हणजेच हवा आणि क्लायमेट म्हणजेच हवामान यामध्ये फरक तो काय आहे? वेदर म्हणजेच हवा ही एका ठिकाणची त्या वेळेतील वातावरणाची स्थिती. जसा पाऊस
तर क्लायमेट म्हणजे हवेची दीर्घकालीन लॉंग टर्म सरासरी स्थिती असते, म्हणजेच ॲव्हरेज ऑफ वेदर. जसे ट्रॉपिकल क्लायमेट, उष्णकटिबंधीय हवामान. हवा ही तासामध्ये तर मिनिटांमध्ये देखील बदलते. तर क्लायमेट विशिष्ट ठिकाणचे वर्षांपासूनचे सरासरी असे ते हवामान असते. आज एवढंच. आज आपण ॲडॅप्टेशन म्हणजेच अनुकूलन हा टॉपिक पूर्ण केला. वनस्पतींमध्ये, प्राण्यांमध्ये अनुकूलन कसे होते ते पाहिले आणि हवामान आणि अनुकूलन यांच्यामध्ये कसा संबंध आहे याविषयी देखील माहिती घेतली. तुम्हाला हे व्हिडिओज कसे वाटले मला नक्की कळवा. तुमच्या शंका, काही कमेंट्स असतील, सजेशन्स असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया मग पुढच्या सेशनमध्ये एक नवीन टॉपिक घेऊन. Until then, keep learning.